साला आज कसं बोर बोर वाटतंय, गमत पण नाहीये. हाव ना यार, चित पण लागत नाहीये घरी. तेच म्हणतोय मी, गणपती बाप्पा उठलाय ना म्हणून असं वाटतंय. हाव ना यार, नाही तर का भारी लागत होतं. मग रे भाऊ, 11 दिवस किती भारी लागलं. का रे भासा, काय करताय रे? काय नाही भाऊ, बसल्या ये ना. मी काय म्हणतोय, काही ऐका म्हटलं आज. आज का अशीन, आज तर काहीच नाही. आता तर पित्तरपाटा चालू आहे ना. तेच म्हणतोय मी तुम्हाला, पित्तरपाटा चालू आहे तोपर्यंत एखादी पार्टी द्या ना जमकून. नाही तर मग पुढे खावाना नाही. बरोबर बोलती तू, मी पण कधीच काही खाल्लं नाहीये. का रे कमलेश, तू तर काही बोलत नाही बापा. हा पण कशाची पार्टी म्हणतोय ते तर सांग. हे पण घ्या, कशाची काय, मटणाची पार्टी ना बापा. हा पण पार्टी करसान कुडी काय, शांताराम काकाच्या शेतात करू न. हा पण तो आला तर शेतात. तो कशाला इंद्रे शेतात, 60 एकर जमीन आहे त्याच्या घरी. कुडी जाईन तो. ते पण आहे म्हणा. मग चालता का? तेच म्हणतोय ना मग मी, चाला ना. हा मग पैसे लागतील ना, पैसे आहे की नाही? पैसे सर्व मिळून टाकू ना. तेच म्हणतोय मी, चाला ना मग, चालताय ना? हाव चाला मग. बोलो, क्या होना? 1 किलो मस्तपैकी बोकड्याचं मटण द्या आम्हाला. बाप रे बाप, 1 किलो मटन होना और लेने के लिए है 3 जन. दो हो, तुम मजाक मत करो ना. सब डालना उसमें, कलेजी गर्दन वर्दन. ठीक है, रुको तुम, मैं लाके देता. ये लो, थोड़ा ज्यादा डाला है, मौज करो. हा बोला, काय पाहिजे होतं? पोळ्या पाहिजे होत्या काका म्हटलं. बरं बरं, आणि भाजी नाही का? नाही, फक्त पोळ्या पाहिजे होत्या. बरं बरं, किती देऊ मग? का रे भाऊ, मग किती घेताय पोळ्या? लहान पोळ्या राहता रे त्या, शिल्लक घेजो जरा. एक काम कर, 15 पोळ्या घेऊन घे. 5 एक शिल्लक घेऊन घे रे, का आजकाल कोणी पण टपकून जाते. सांगा रे लवकर, कोणचा हिसाब चाललाय बापा तुमचा? एक काम कर मग, 20 पोळ्या घेऊन घे. 20 पोळ्या द्या म्हटलं, ताज्या दे जा ना, नाही तर देसान कालच्या. काही पण का, ताज्या पोळ्या राहता आपल्यासाठी आणतो मी. काही पण असो, पण हा चुला 1 नंबर आहे. चुला करायचं कामच पडत नाही. मग रे भाऊ, सिरमिटचा चुला आहे तो. पाणी असे, पावसाळा असे, काही पण असो, तसा राहतो. जा मग तुम्ही काळ्या ना, तोपर्यंत मी तयारी करता होतो. बरं जाता आम्ही. काही पण असो, जागा 1 नंबर आहे. कोणीच येत नाही इथं, निवांत माहोल राहतो मस्त. चटला रे वासा चुला. कमलेश, भाजी 1 नंबर करजो म्हटलं. भाजीचं टेन्शन नको घेऊ तू, भाजी 1 नंबरच होईन भासा. मागच्या वेळेस कशी झाली होती? 1 नंबर झाली होती ना भासा ते. किती दुरून कमेंट करत लोक. कोणी म्हणे पुण्याले वास पोहोचली, कोणी म्हणे मलकापूर, कोणी म्हणे बुलढाणा, कोणी म्हणे जळगाव. मग तशीच बनीन भाजी, तुम्ही भाजीचं टेन्शन नको घ्या. साला पण ही शेतामध्ये मटणाचा वास कसा काय येतोय? कोणा पार्टी त्यांनी ठेवली शेतामध्ये? लोकांचं काही खरी थोडी आहे, गणपती उठले आता. 1 नंबर रे कमलेश, का वास येतोय भाजीचा? झालं वाटते मटण. चाल रे भासा, भाजी होते तोपर्यंत थंड घेऊन ना आपू. ये ना मग भासा, चाल ना, बस नाही इथं. अरे काय करताय रे तुम्ही इथं? काही नाही शांताराम काका, पार्टी करत होते. कोणाला विचारून पार्टी करताय तुम्ही मा शेतात? पार्टी करत होते म्हणतो, शहाणा कव्वा. विचारणी न पुसणी कोणाला. काय आहे ह्या ना, कशाची भाजी आहे? मटणाची भाजी आहे काका ते. काय मटणाची भाजी? ते पण महाशेतात? मी मटण खाणाऱ्याच्या मोतमध्ये पण जात नाही, माहित आहे ना तुम्हाला. महाशेतात मटणाची भाजी कशी काय केली तुम्ही ना? फेका ते भाजी तिकडे. काका आजच्या दिवस करू द्या, पुढच्या करता येणार नाही आम्ही. नाही, अजिबात नाही. महाशेतात मटण चालणार नाही. ते मटण फेका तुम्ही इथून. काका आजच्या दिवस करू द्या ना हो, पुढच्या करता येणार नाही ना. तू ऐकतोय की फेकू ते मटण तिकडे? काका ऐका ना हो जरा, पीस तर खाऊ द्या आम्हाला. भले तू रसा फेकून देऊ आमो. मी मटण खाणाऱ्याच्या सावलीत पण उभा राहत नाही. तू जातो इथून की शिनाळू तुले? त्या थैलीत काय ना, पार्टी करताय महाशेतात, हरामखोर. काय नाही त्या थैली म्हणे, खाली ते थैली, मटण आणाल तर तिच्यात. हाव, मले शिकव तू आता. खाली का ते थैली? भरायला थैली आहे ना ते. मला हिच्यात ब्रँडेड काम आहे बापा तुमचं तर. हा काका, आज पहिल्यांदा करून बघली पार्टी. बरं चांगला आहे, करा. गिल्लास कुठे ठेवलाय मग?
आहे ना, थैलीमध्येच आहे. बरं बरं चालन मग बसतानी का? बरं झालं एक बियर शिल्लक आणली तर शांताराम काकाले देणी पडीन वाटते. हा बसताना काका तुम्ही पण घेसान का? एक बियर शिल्लक आणली आहे. हा आता मग तुम्ही इतकं प्रेमानं म्हणताय तर घेतो भो. हो चाला ना काका बसताना. चला मग काका करा चालू. नाही ना मला हे झाकण खोलता येत नाही ना. बरं बरं आणा मग इकडे मी खोलून देतो. चला मग काका करा सुरू. थांब मग मी मटण आणतो, मस्त चटण्यामध्ये मटण खाऊ. का रे तुले नाही सांगलं ना मी ना ते मटण चालत नाही ना मले. काय नितात आहे तुम्हाला त्या मटण खायचा रे? परत परत तेच म्हणतोय तो. मटण आणू का, मटण आणू का? हाव ना तर बरं बरं राहू देतो मग. परत विचारतो नको त्या मटणाचं. चला शांताराम काका थंड घ्या तुम्ही. हो तुम्ही पण घ्या. बाकी पोरा हो टेस्ट चांगली हिची. जीव म्हणतो कितली पेवानं कितली नाही, कडू लागत नाही हे. हो काका कडू लागत नाही हे, प्याला चांगली लागते. बरं बरं पोरा हो तुम्ही खाणारे मटण. मटण मला चालत नाही, तुम्हाला तर चालते ना. बरं बरं मग खा का आमू मटण. हा मग खाणं हेच दिवस आहे तुमचे खाया प्याचे. शांताराम काकाचं काम झालं वाटते. चाल मग कमलेश जेवण करा आपू. पोरा हो मी का म्हणतोय तुम्हाला, मी काही चुकीचं बोलला असेल तर माफ करा बरं. मी रागामध्ये काही पण बोलून दिलं तुम्हाला. नाही नाही तसं काही नाही शांताराम काका, बोलले तर बोलल्या ना, आम्ही तुमच्या मुलासारखे आहे. तेच म्हणतोय मी, रागनी मानाचा बरं महा. माया जरा तोंड खराब आहे. बाकी कमलेश भाषा भाजी एक नंबर केली तू. अरे धन्यवाद भाषा धन्यवाद. काय बोलले पोरा हो तुम्ही, भाजी चांगली झाली आहे. हाव शांताराम काका भाजी एक नंबर करतो कमलेश, भाजी एक नंबर झाली आहे. असं आहे का? वा भाई वा. दावा बरं मी टेस्ट करून बघतो. अरे भो हा तर म्हणे मी मटण खाणाऱ्याच्या मोतमध्ये पण जात नाही. हा तर डायरेक्ट मटण मागतोय आता. बरं बरं देऊ का मग काका तुम्हाला पण मटण? हो ना दे ना, बघू दे ना कसं लागते बरं. दिलं शांताराम काका, बघा बरं कसं झालाय तर. वारे पोराय हो, भाजी तर चांगली करता तुम्ही बाप्पा. पाहिलं भो दारूचा नशा, मटण न खाणारा म्हणतो भाजी चांगली झाली आहे. मी काय म्हणतोय पोरा हो, कोणाला सांगा नको मी तुमच्या सोबत मटण खाल्लं ना दारू पेली. नाही नाही काका आम्ही कशाला सांगा, तुम्ही पण सांगा नका, आमचं लग्न राहिलाय बारे. नाही नाही मी कशाला सांगू कोणाले. तुम्ही माझी झाकून ठेवा, मी तुमची झाकून ठेवतो. बरोबर बोलले काका तुम्ही, झाकली मूठ 1.25 लाखाची. काय मग पोरा हो, पुढे कधी करसान पार्टी? नाही काका आता करणार नाही, तुम्ही नाही सांगितलं मग कशाला करा तुमच्या शेतात पार्टी. नाही नाही करा तुम्ही, पण कसं आहे करायच्या अगोदर फोन लावून देत जा मले, पण येत जाईन.